डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांना हातात व पायात बेड्या घालून भारतात परत पाठवले होते। त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते मुंबई विधान भवनपर्यंत या पदयात्रेचे आयोजन केले आहे। यावेळी कुणाल राऊत हे हातात व पायात बेड्या घालून सहभागी झाले होते। त्याचबरोबर युवकांची बेरोजगारी, सरकारी नोकऱ्या तसेच नागपूरमधील दंगल याच्या निषेधार्थ हातात आणि पायात बेड्या घालून चालत असल्याचं कुणाल राऊत यांनी सांगितलंय। बघा, आमचे पुण्याचे लाल महाल चौक पासून आज विधान भवन पर्यंत आमची ही यात्रा सुरू आहे। मी इथे बेड्या घालून बेसिकली महाराष्ट्र सरकार आमच्या युवकांना असंच बेड्या करून घालून आम्हाला पूर्ण महाराष्ट्राच्या युवाला ठेवून ठेवले आहे। इथे रोजगारचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कोणता पण रोजगार निर्मित नाही होत आहे। सरकारी नोकरी 2 लाख नोकरी हे रिक्त जागा आहे ते पण भरायचे प्रयत्न नाही करत आहे। फक्त आश्वासन आश्वासन आश्वासन। दुसरीकडे दंगल पसरवचा हे विषय सुरू आहे। कालच आमच्या शहरात नागपूरमध्ये इतका मोठा आतंक झाला। आमच्या शहरातून मुख्यमंत्री गृहमंत्री हे आमच्या शहरातून आहे। अजून हे कशासाठी झाला, कुठे डायव्हर्ट करायसाठी चालला, कोणाचं डायव्हर्ट करायसाठी चालला हे तुम्ही लक्षात ठेवा। हे बघा, हा बेडिया याच्यामुळे काढला की आमचे जे भारतीय नागरिक ते US जे आले हे असे आले, म्हणून आम्ही हे बेडिया घालून आज विधान भवनकडे निघत आहोत। आज आम्ही नवी मुंबईला आहोत। आमच्या सोबत आबा दलवीजी, आमचे DCC प्रेसिडेंट जी, आमचे प्रवक्ता जी, अजून पूर्ण युवक मंडळी माझ्यासोबत पायी चालत आहे। अजून युवकांचा रोजगारसाठी आम्ही इथे पायी चालत आहोत।